हाय हॅलो नमस्कार, कसे सगळे मस्त मजेत ना. तर स्वराज विराज अँड फॅमिली चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर संध्याकाळचे वाजलेत 6. तर माझं संध्याकाळचं रुटीन दाखवणार आहे मी. तर आता ना दिवाबत्ती करणार आहे. तर देवाला दिवाती लावून घेतला आहे. तर आज ना संकष्ट चतुर्थी आहे. तर स्वराजला खायचे पुरी आणि श्रीखंड. तर त्याला भाजी पुरी नाही आवडत, त्याला श्रीखंड पुरी आवडते. म्हणलं चला बनवूया. तर आता बनवणार आहे. तर कुकर लावला आहे, बटाटा शिजला, तो पण विराज उठला कुकरच्या शेट्टीनं. तर चला, तर इथून पुढची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करीन. तर ना बटाटे शिजले होते, बटाटे सोलून घेतले, कांदा टोमॅटो चिरून घेतला. आता इथे बटाट्याच्या भाजीला फोडणी देते मी. तर बटाट्याची भाजी करून घेते. तर कांदा लसूण टोमॅटो लाल तिखट हळद मिरची कांदा लसूण मसाला हे सगळं टाकलं आणि मस्तपैकी असं भाजल्यानंतर बटाटा टाकला. बटाटा टाकल्यानंतर थोडंसं गरम पाणी केलं आणि टाकून मीठ थोडंसं टाकलं आणि नंतर कोथिंबीर टाकली. तर इकडं ना लगेच पुरीचं मी कणिक मळून घेते. तर गव्हाचं पीठ घेतलं आणि थोडासा रवा घेतला आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि चिमूटभर म्हणजे पिठी साखर टाकली. कारण ना मला पण माहीत नव्हतं. तर पिठी साखरेनं तेल पुरी जास्त तेल धरत नाही आहे आणि रव्यानं खुसखुशीत अशी कडक पुरी होते. तर अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलं. त्यामध्ये तेल टाकलं नाही ना खायचा सोडा काही टाकलं नाही. तर पीठ मळून घेतल्यानंतर लगेच पुऱ्या लाटल्या आणि गरम गरम अशा पुऱ्या तळून घेतल्या. तर कधीतरी वेगळं खाण्याची इच्छा होती, मुलांची होती. तर मुलांबरोबर आपण नाही का आपल्याला खावं वाटलं तर आपण लगेच नाही बनवणार, पण मुलं हट्ट केला तर त्यांच्यामुळं आपण पण त्यांनाही करून देतो आणि आपणही खातो आहे. तर अशा टम्म फुगल्या आहेत पुऱ्या, मस्त छान झाल्या आहेत आणि एकदम अशा कडक झाल्या आहेत. तर पुऱ्या कसं कडकच छान लागतात खायला, म्हणजे असं जास्त नरम अशा मऊ नाही आहेत. तर रव्यानं कशा कडक होत्या, थोडासा टाकायचा किंचितसा रवा. तर अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या करून घेतल्या आणि लगेच जेवायला घेतलं. गरम गरम पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या. इथं श्रीखंड काय नव्हतं, आम्रखंड आणलं. हे आम्रखंड कोशिंबीर भात आणि बटाट्याची भाजी मस्तपैकी असं जेवण झालं. भांडी घासून घेतली, किचन ओटा आवरून घेतला आणि नंतर ना ही कोथिंबीर आली होती खाली, मग मी कोथिंबीर घेतली. म्हणलं चला आता निवडून फ्रीजमध्ये आपलं ठेवूया. तर इथं ना हा प्लास्टिकचा डबा, तर निवडून प्लास्टिकच्या डब्यात झाकण लावून ठेवायचं, म्हणजे ना कोथिंबीर अशी सुकल्याने होत नाही ना, सडत पण नाही आहे. तर खूप छान अशी कोथिंबीर लागते. तर मी ना अशी डब्यातच ठेवते. तर आता ना एकजुडी आहे तर बरेच दिवस जाईल कोथिंबीर. तर म्हणलं चला विराज जागे असल्यानं तो निवडू येत नाही, तोंडात तर घालणार. पूर्ण कोथिंबीर ते ओढून कोणताही भाजीपाला ओढून घेणार. म्हणलं तो झोपला होता आणि संध्याकाळची कामं पण आवरली होती. म्हणलं चला तेवढ्या वेळात थोडा वेळ राहिला. तर तेवढ्या वेळामध्ये मग मी लगेच कोथिंबीर आपण निवडून फ्रीजमध्ये ठेवली. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर उद्या नव्यानं भेटूया. धन्यवाद. तर इथं ना मी बोलत होते व्हिडिओमध्ये, काय झालं, खूप मुलांचा गर्दा येतो.